वर्षे एका खाजगी कारखान्यात सामान्य नोकरी फक्त एकच सरकारी जागा निघालेले होतं. भक्तांचे स्वामींवर पूर्णपणे निर्णय सोपवलेलं होतं आणि म्हणाला जे योग्य असेल तेच दे. आज हाच भक्त थेट केंद्र सरकारच्या मोठ्या प्रोजेक्टचा मुख्य भाग झालेला आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण एका सामान्य कारखान्यात काम करणाऱ्या भक्ताचा थेट सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यापर्यंतचा एक अत्यंत प्रेरणादायक, अंगावर काटा आणणारा खरा अनुभव पाहणार आहोत. आपला हा स्वामी भक्त गेल्या 2 वर्षापासून एका खाजगी कारखान्यामध्ये नोकरी करत होता. पगार आणि परिस्थिती बेताचीच होती. अशातच केंद्र सरकारचा एक भरती निघालेली होतं, पण त्यामध्ये जागा अत्यंत कमी होते. म्हणजे फक्त आणि फक्त एकच वॅकेन्सी उपलब्ध होती. लाखो तरुण या जागेसाठी प्रयत्न करत होते, त्यामुळे स्पर्धा प्रचंड मोठी होते. या भक्ताने फॉर्म तर भरलेलं होतं, पण मनात कोणताही अहंकार किंवा अवजावी अपेक्षा ठेवलेलं नव्हतं. परीक्षेला जाण्यापूर्वी त्याने फक्त स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलेलं होतं. अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलेलं होतं, स्वामीराय, मला काय पाहिजे यापेक्षा माझ्यासाठी जे योग्य असेल तेच तुम्ही मला द्या. मी सर्व निर्णय तुमच्यावर आता सोपवणार आहे. आणि मित्रांनो, अक्कलकोटच्या स्वामीरायाचा भक्तांचा निष्पाप भाव आणि अचूक ओळखलेला होता. ते एका जागेसाठी झालेल्या अत्यंत कठीण परीक्षेत स्वामींच्या कृपेने या भक्ताची निवड झालेले होतं. थेट केंद्र सरकारची कायमस्वरूपीची नोकरी मिळालेलं होतं. चमत्कार इतकेच संपत नाही, तर स्वामींच्या आशीर्वादाने हा भक्त आता चक्क मोठ्या आणि महत्वाच्या प्रोजेक्ट म्हणजे काम स्वतः सांभाळत आहे. कारखान्यातील नोकरी ते थेट सरकारी प्रोजेक्ट हाताळणारा अधिकारा, हा प्रवास निव्वळ स्वामीमुळे शक्य झालेलं होतं. जेव्हा आपण आपली इच्छा स्वामींवर सोडून इच्छेवर विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्या अपेक्षा नसतानाही सर्वोत्तम गोष्ट मिळत असतात. एक जागा असूनही तिथे निवड होणे हा स्वामींचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे. स्वामी आपल्या भक्ताची पात्रता आणि वेळ अचूक ओळखतात आणि त्याच्या पाठीवर स्वामींचा हात असतो. त्याला जगातला कोणतेही स्पर्धा हरवू शकत नाही. कारखाना ते थेट केंद्र सरकारचा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट घेण्यापर्यंतचा हा कडक अनुभव तुम्हाला कसं वाटला, कमेंट करून नक्की सांगा. हरे स्वामी समर्थ.